नमस्कार मैत्रिणींनो, मी नेहा. मी माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत 30 इंच छाती साईजचा 4 टक्स ब्लाऊज म्हणजे 4 टक्स ब्लाऊज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर इथे बघा मी अस्तर घेतलेला आहे आणि छातीच्या अंदाजानुसार त्याची फोल्ड करून घेतलेली आहे बघा, छोटीशी एका बाजूने. इथे बघा खालच्या साईडला मी एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. त्या लाईनवरून मी वरती उंचीचं माप टाकते आहे बघा. पूर्ण उंची आहे माझी 12.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून मी 13.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे बघा. दोन्ही साईडला मी 13.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. इथे बघा शोल्डर घेतलेला आहे मी 5 इंच आणि मुंडा घेतलेला आहे मी 5.25 इंच. आणि इथे बघा, इथे मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे बघा. इथे बघा छातीचा मी चौथा भाग टाकलेला आहे 7.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. इथे बघा कंबर घेतलेली आहे मी. कमरेचा चौथा भाग 6.5 इंच, 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि बघा शिलाई मार्जिन मी जोडून घेतलेला आहे. इथे बघा मुंड्याच्या इथे मी 1 इंचावरती मुंड्याचा शेप दिलेला आहे बघा, पाठीमागच्या मुंड्याचा. इथे बघा टक्स टाकलेला आहे मी गळ्यापासून 4 इंचावरती आणि 4.5 इंच उंची. गळारुंदी बघा 2 इंच घेतलेली आहे आणि तयार गळा मला 8.5 इंच ठेवायचा आहे, म्हणून मी 9 इंचावरती मार्किंग केलेलं आहे बघा. आणि इथे बघा गळ्याचा गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे बघा या पद्धतीने. इथे मी बघा पाठीमागची पट्टी मापानुसार आहे काय ते पण मी चेक करून घेतलेलं आहे आणि केलेल्या मार्किंगनुसार मी कटिंग करून घेत आहे. आता मी बघा पाठीमागचा भाग कटिंग करून घेतलेला आहे बघा. पाठीमागच्या भागाचं आपलं कटिंग झालेलं आहे बघा. केलेल्या मार्किंगनुसार मी कटिंग करून घेतलेलं आहे आणि टक्सच्या इथे पण छोटासा कट देऊन घेतलेला आहे, म्हणजे दोन्ही साईडचे टक्स आपले बरोबर येतील या हिशोबाने. आता बघा उरलेल्या अस्तरवरती बघा पाठीमागचा भाग इथे ठेवून घेत आहे बघा. जसा जिथे सेट होतोय तिथे मी ठेवून घेतलेला आहे बघा. चारी बाजूने व्यवस्थित बघून मी ठेवलेला आहे आणि जसा आहे जसाच्या तसा मी मार्किंग करून घेत आहे बघा. जसं आहे तसंच, जसं आपण पाठीमागचा भाग कटिंग करून काढलेला आहे तेवढाच मी इथे मार्किंग करून घेतलेला आहे बघा. व्यवस्थित मार्किंग करून घेते बघा इथे व्यवस्थित दिसावं म्हणून. आता बघा इथे बघा मी खालच्या साईडला मी 1.5 इंच वाढवलेलं आहे. हे मी बघा योगपट्टीचं शिलाई मार्जिन आणि टक्सचं असं मी 1.5 इंच वाढवून घेतलेलं आहे बघा पुढच्या भागासाठी. इथे बघा मी पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. इथे मी बघा गळारुंदी 2 घेतलेली आहे आणि पुढचा गळा मला तयार 6 इंच ठेवायचा आहे, म्हणून मी 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे आणि तिथे गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे बघा. इथे बघा योगपट्टी मी गळ्याच्या बाजूला 3 इंचावरती घेतलेली आहे आणि कमरेच्या बाजूला 2.5 इंच असं योगपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे. आता बघा इथे मी मधला टक्स टाकत आहे 4 इंचावरती. 4 इंचावरती मी 2.5 इंच उंचीला असा 1-1 इंचाचं शिलाई मार्जिन पकडून मी इथे टक्स दिलेला आहे बघा. आणि चारी बाजूनी मध्ये 1.5 इंचाचं अंतर सोडून 4 टक्स मी इथे मार्क करून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने. आणि केलेल्या मार्किंगनुसार मी पूर्ण ब्लाऊजचं आता बघा पुढच्या भागाचं मी कटिंग करून घेत आहे बघा. इथे बघा व्यवस्थित जसं मार्किंग आहे त्या मार्किंगवरूनच मी कटिंग करून घेत आहे बघा. आता बघा इथे पुढच्या भागाचं पण आपलं कटिंग झालेलं आहे बघा. आता इथे बघा मी योगपट्टी वेगळी करून घेते या पद्धतीने. आता आपले बघा मागचा आणि पुढचा भाग कटिंग करून झालेला आहे. आता आपण स्लीव्ज कटिंग करणार आहे बघा मी इथे. आता बघा उरलेलं मी अस्तर आहे ते 4 पदर फोल्डमध्ये घेतलेलं आहे या पद्धतीने. व्यवस्थित घडी करून घेतलेलं आहे बघा इथे. आता इथे बघा आपण हात उंचीचं माप टाकणार आहोत. आता बघा सर्वात पहिला आधी मी खालच्या साईडला अस्तर सरळ होण्यासाठी इथे एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे बघा. आणि इथे या लाईनवरती बघा मी हात उंचीचं माप टाकणार आहे. जेवढी आपली हाताची उंची आहे त्याच्यामध्ये 1 इंच मी ॲड करून घेतलेला आहे बघा. 5.5 इंच उंची आहे त्याच्यामध्ये मी 1 इंच ॲड करून 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे. आणि एक लाईनसुद्धा ड्रॉ करून घेतलेली आहे. इथे बघा मी डाऊन केलेलं आहे 2.5 इंचावरती आणि तिथेसुद्धा एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे बघा. आणि या लाईनवरती बघा मी छातीचा 5वा भाग घेतलेला आहे 6 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. इथे बघा हात घेर घेतलेला आहे मी 5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आणि इथे बघा उंचीच्या इथे 1 इंचावरती मार्किंग करून
पाठीमागचा मुंडा आणि पुढचा मुंडा असं शेप देऊन मी घेतलेला आहे. आणि केलेल्या मार्किंगनुसार बघा मी स्लीव्ज कटिंग करून घेत आहे बघा. जसं मार्किंग आहे तसं मी स्लीव्ज कटिंग करून घेतलेला आहे बघा. आणि इथे बघा मी पुढचा मुंडासुद्धा कटिंग करून घेतलेला आहे आणि सेंटरसुद्धा मार्क करून घेतलेला आहे बघा. मी चॉकने पुढचा मुंडासुद्धा मार्क करून घेत आहे, म्हणजे शिवताना आपल्याला प्रॉब्लेम येऊ नये यासाठी. तुम्हाला जर बाहीचा सविस्तर व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवरती अपलोड आहे. तिथे मी बारीक सारीक गोष्टी सांगितलेल्या आहेत बघा. एकदम नवीन शिकणाऱ्यांसाठी तर लगेच कळून येईल अशा मी सोप्या पद्धतीमध्ये तिथे स्लीव्ज कटिंग करून दाखवलेली आहे. ते तुम्ही जाऊन बघा. इथे मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवलेलं आहे. इथे बघा मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे. ब्लाऊज कपड्याचा बघा एकाच बाजूला काट आहे, तो तिथे मी स्लीव्ज कटिंग करून घेत आहे बघा. जेवढा मला पाहिजे आहे तेवढाच मी स्लीव्ज ठेवून त्याच्यावरती मी कटिंग करून घेत आहे बघा. व्यवस्थित काट व्यवस्थित सेट करून आणि 1 इंच मी एक्स्ट्रावरती कपडा सोडलेला आहे बघा. आपल्याला अस्तर जोडताना मागे पुढे होऊ नये यासाठी मी 1 इंचाचा कपडा सोडलेला आहे बघा. आणि हा उरलेला काट आहे तो सुद्धा मी काढून घेतलेला आहे बघा, म्हणजे गळ्याला वगैरे काही डिझाईन करता येईल तर त्याच्यासाठी वापरता येईल यासाठी. तर आता बघा उरलेल्या ब्लाऊज कपड्यावरती जिथे जिथे आपण जे अस्तर कट केलेलं आहे ते जिथे जिथे सेट होतं आहे तिथे तिथे ठेवून ते मी कटिंग करून घेणार आहे बघा. व्यवस्थित पद्धतीने कपड्याची डिझाईनसुद्धा बघून मी ते पार्ट सर्व ठेवून घेत आहे बघा या पद्धतीने. इथे बघा मी पाठीमागचा भाग ठेवलेला आहे आणि अर्धा इंच कपडा सोडून चारी बाजूने मी कटिंग करून घेत आहे बघा या पद्धतीने. इथे बघा जसं जसं जिथे जिथे सेट होतात आहे तिथे तिथे मी ठेवून घेतलेले आहेत बघा. माझ्या चॅनलवरती बघा तुम्हाला कटोरी ब्लाऊजचे सुद्धा डायरेक्ट कपड्यावरती कसं कटिंग करायचं याचे व्हिडिओ सविस्तर म्हणजे सर्व मापाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते जाऊन बघा. तसेच पेपर कटिंग पण सर्व सर्व साईजमध्ये पेपर कटिंग करून कटोरी ब्लाऊज कसं कटिंग करायचं याचे सुद्धा बरेचसे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत बघा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि माझ्या व्हिडिओला लाईकसुद्धा करायला अजिबात विसरू नका. तर इथे बघा ब्लाऊज कपड्यावरती मी जसं म्हणजे अस्तर होतं कटिंग केलेले ते जसं जसं सेट होतं आहे तसं तसं मी ठेवून ते कटिंग करून घेतलेला आहे बघा. अर्धा इंचाचा कपडा सोडून व्यवस्थितपणे मी सर्व कटिंग करून घेतलेले आहे. तसेच मैत्रिणींनो माझ्या चॅनलवरती वेगवेगळ्या डिझाईनचे सुद्धा व्हिडिओ अपलोड आहेत. तर इथे बघा मी योगपट्टीसुद्धा कटिंग करून घेत आहे बघा. व्यवस्थित अस्तरची योगपट्टी मी कपड्यावरती डबल फोल्ड कपड्यावरती ठेवून अस्तर कटिंग करून घेतलेला आहे बघा. या पद्धतीने जशी मापात आहे त्याच पद्धतीने मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे बघा. आणि इथे बघा आपलं पूर्णपणे ब्लाऊज कटिंग करून झालेलं आहे बघा. एकदम सोप्या पद्धतीने एकदम अगदी 10 मिनिटाच्या आतमध्ये आपलं ब्लाऊज कटिंग करून झालेलं आहे बघा. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू मैत्रिणींनो.